झिरो मध्ये आपलं स्वागत। मी प्रसन्न जोशी। नमस्कार। प्रामुख्याने पुरुष सत्ताक असलेल्या आपल्या समाजात प्राचीन काळापासून महिलांचा वापर शस्त्रासारखा केला गेला। याचे दाखले जगभराच्या इतिहासात मिळतात। पुराण कथांमधील ऋषीमुनींच्या तपस्या भंग करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या अप्सरा किंवा आधुनिक युगात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हेरगिरी केलेली माताहरीसारखी गुप्तहेर असा हा जागतिक पट आहे। भारतात चाणक्याने तर 20 कन्यांचा राजकारणासाठी उपयोग करण्याची सूचनाही केली होती। तर आधुनिक भारतात सिक्कीम भारतात सामील होण्यापूर्वी तिथल्या राजाला आपल्या प्रेमपाशात ओढणारी महिला ही अमेरिकेच्या सीआयएची गुप्तहेर असल्याची चर्चा झाली। अगदी ताज्या इस्रायल इराण संघर्षात इस्रायलच्या मोसादची महिला गुप्तहेर तब्बल 4 वर्ष इराणमध्ये मुस्लिम शिया मुस्लिम महिला बनवून राहिली आणि तिथली रहस्य मायदेशी पाठवत होती। मधुर भांडारकरांच्या कॉर्पोरेट या चित्रपटात प्रतिस्पर्धी कंपनीची व्यावसायिक रहस्य जाणण्यासाठी महिलेचा वापर एका महिलेकडून करण्यात येतो याचंही चित्रण आहे। तेव्हा राजा असो, राष्ट्र असो की कंपन्या की माणसं, आपल्या हेतूंसाठी हा हनी ट्रॅप वापरला जातो। हे सगळं आठवायचं कारण म्हणजे महाराष्ट्रात नुकताच समोर आलेला 1-2 नाही तब्बल 72हून अधिक सनदी अधिकारी, काही माजी राजकारणी हनी ट्रॅपचा त्यांच्याबद्दलचा मामला समोर आलाय। राज्याला चिंतेत टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्यामधील 72 प्रशासकीय अधिकारी, क्लास 1 अधिकारी, सनदी अधिकारी, आजी माजी मंत्री हे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती उघड झाली आहे। या संदर्भात ठाणे गुन्हे शाखेकडे 3 तक्रारी दाखल झाल्यात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 3ही तक्रारींची सध्या गोपनीय चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईमधील एक व्यक्ती आणि ठाण्यामधील एका बड्या व्यक्तीनं या तक्रारी केल्यात आणि अगदी उघड कारणांसाठी या 3ही तक्रारींमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि संवेदनशील प्रकरण पाहता कोणाची नावं जाहीर करण्यात आलेली नाही। या संदर्भात उच्चस्तरीय गोपनीय चौकशी केली जाते, मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। ही एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बाब आहे, कारण राज्यामधील 72 प्रशासकीय अधिकारी, क्लास 1 अधिकारी, सनदी अधिकारी, आजी माजी मंत्री आजी आहेत की नाही याचा अजून शोध लागतोय, पण चर्चा अनेकांची आहे आणि माजी मंत्री याच्यापैकी काही जण हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची जर काही माहिती सत्यता पुढे उघड झाली तर हा मोठा गजब ठरेल। ठाणे गुन्हे शाखेकडे या बाबतीतली चौकशी सध्या सुरू आहे। या पार्श्वभूमीवर आजचा आपला झिरोवरचा प्रश्न आहे, तो पाहूयात आणि नेहमीप्रमाणे चर्चेला सुरुवात करूयात। पहिल्यांदा पाहूयात आपला प्रश्न। आजचा प्रश्न आपण पाहूयात झिरोवरचा। आपला प्रश्न आहे हा: राज्यातील 72 आजी माजी सनदी अधिकारी, काही मंत्री, माजी मंत्री, क्लास 1 अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकणं म्हणजे समाजाची नैतिक पातळी ढासळल्याचं द्योतक आहे का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत। एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामच्या हँडलवरती जाऊन आपण या प्रश्नासाठी आपलं मत नोंदवू शकता आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकता। आणि आता आपण बघूयात काही निवडक प्रतिक्रिया। जेव्हा लोकांना आम्ही याबद्दल विचारलं तरी जनता सगळं जाणते, पब्लिक हे सब जानती है। लोकांनी काय म्हटलेले पाहूया, त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। लोकांचं काय म्हणणं आहे, झिरो आवरच्या प्रेक्षकांचं काय म्हणणं पाहूया। युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया आशिष मनोरे लिहितात, हे खूप भयंकर आहे। पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवा, पण या लोकांनी सुसंस्कृत महाराष्ट्राचं पार धिंडवडे काढले। अक्षय काळे लिहितात, महाराष्ट्राची संस्कृती संपूर्ण देशात अभिमानाने मिरवली जाते, त्याला डाग लावणाऱ्या या महाशयांची नावं जनतेसमोर यायला हवीत। नितीन घोडेकर लिहितात, पैसे आणि सत्ता आली की त्यापुढे नैतिकता खुजी ठरते। रणजित शेडगे लिहितात, नैतिक पातळी घसरली नाही तर संपली आहे, लोक फक्त पैशांच्या मागे आहेत। नागेश लिहितात, सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी वाईट वाटतं। तर इंस्टाग्रामवर आलेली प्रतिक्रिया श्याम ठाणेदार लिहितात, हनी ट्रॅपच्या नादी लागणं म्हणजे स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेणं। सोपान सपकाळ लिहितात, समाजाची नाही, या काही भ्रष्ट आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी वर्गाची नैतिकता राहिलेली नाही। आणि याबद्दल बोलण्यासाठी आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला। आज आपल्यासोबत अनेक पाहुणे असणार आहेत, त्यापैकी आता 2 पाहुणे आलेले दिसत आहेत। आपल्यासोबत आहेत माजी सनदी अधिकारी राहिलेले महेश झगडे आणि त्याचप्रमाणे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेले आणि आता ॲडव्होकेटही असलेले धनराज वंजारी। थोड्याच वेळात आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते सुद्धा असतील, सामाजिक कार्यकर्ता करुणा शर्मा सुद्धा सहभागी होतील। सगळ्यांचं स्वागत। मी झगडेंपासून सुरुवात करतो, कारण या सगळ्यांमध्ये भरणा या सगळ्या प्रकरणातला प्रामुख्याने सनदी अधिकाऱ्यांचा दिसून येतोय। झगडेजी,
सनदी अधिकारी, वरिष्ठ क्लास 1 अधिकारी हा एक अधिकार असलेला पदावरचा माणूस असतो. अनेकदा म्हटलं जातं की सरकारचे पक्ष बदलतात, पण शेवटी सनदी अधिकारी राज्य चालवत असतात. अशावेळी हनी ट्रॅपची प्रकरणं वाढणं याकडे तुम्ही कसं पाहता? प्रश्न एक आहे की खरं म्हणजे की फार शॉकिंग असं आहे की अशा यामध्ये प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आणि विशेष शीर्ष प्रशासन जे आपण म्हणतो सनदी प्रशासन, यामध्ये ते हे केवळ त्यांना स्वतःच प्रशासन करायचं नसतं, तर संपूर्ण प्रशासनाला दिशा द्यायची असते. आणि आपण जे वागतो आहोत त्याप्रमाणे आपल्या अंतर्गत असलेले जे लोक असतील तसे ते वागतील. त्यामुळे तुमची सचोटी आणि तुमचे वर्तणूक ही याच्या वादाच्या पलीकडे असली पाहिजे असं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात कवच कुंडल संविधानाने दिलेले आहेत भाग 14 मध्ये, आणि त्याचा वापर करून मग तुम्ही कदाचित एखाद्या वेळेस राजकीय व्यवस्था चुकली तर त्या राजकीय व्यवस्था चुकत नसते, पण चुकली तर राजकीय व्यवस्थेला दिशा दाखवून त्यांना काम करून घेण्याची जबाबदारी ही प्रशासकीय व्यवस्थेची संविधानाने अपेक्षित केलेली आहे. असे जे प्रकार घडतात खरं म्हणजे यासाठी नियम आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी, अखिल भारतीय सेवेसाठी 1968 चे नियम आहेत आणि महाराष्ट्रातल्या ह्याच्यासाठी नोकरशाहीसाठी 1979 नियम आहेत. काय वर्तणूक नियम म्हणतात त्याला, की याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय तुमचं उच्च कोटीचं सुसटीचं असं असावं आणि कुठेही याच्यामध्ये तुम्हाला काळीमा लागेल, डाग लागेल किंवा तुमच्या वर्तणूकमध्ये काही फरक पडेल असं तुमचं वागणं असू नये असं त्याच्यामध्ये नियम केले. विशेषतः नियमचा 3.14 त्याच्यामध्ये आहे आणि तो सांगतो की अशा कोणाच्याही तुम्ही संगतीमध्ये येऊ नका की ज्याच्यामुळे तुमच्या प्रशासनावरती हा चुकीचा प्रभाव पडू शकेल किंवा ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये कदाचित ब्लॅकमेल होऊ शकाल. आता हनी ट्रॅपचा जो प्रकार आपण जे सांगता आहात तो हनी ट्रॅप हा 2 प्रकारांमध्ये होते. एक तर त्याचं नैतिक अधपतन झालेलं आहे, दुसरं म्हणजे सगळ्यात वाईट म्हणजे की हनी ट्रॅप म्हणजे ब्लॅकमेलिंग होत आहे. जे प्रशासन व्यवस्थित चाललं पाहिजे त्याचे वैयक्तिक आयुष्यामध्ये खरं त्याने ते करायला नकोच आहे. ते नैतिक अधपतन आहेच, पण ज्यावेळेस तुम्ही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये शासनासाठी करतात, लोकशाही व्यवस्थेसाठी करतात, त्यावेळेस तुम्हाला कोणतरी ब्लॅकमेल करताय का आणि ब्लॅकमेल करून मग तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय करून घेताय का किंवा चुकीचे टेंडर पास करून घेताय का. त्यामुळे असं वाटतं की हे जास्त भयानक आहे. नैतिक अधपतन वाईट आहेच आहे, पण त्याच्यामध्ये दुसरं असं एक आहे की वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमची नैतिकता चांगली असेल पण प्रशासकीय जर तुम्ही वाईट असाल किंवा प्रशासकीय चांगले असेल पण तुमच्या वैयक्तिक असं असू शकत नाही. ठीक आहे, मला याबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत महेश सर तुम्हाला, की हे सगळं होतं कसं, कारण हे काय एका झटक्यात काही लगेच हनी ट्रॅप सेट झाला आणि तो अडकला, पक्षी आला आणि काहीतरी ट्रॅप लावला होता त्याच्यात अडकला, असं होतं. एक प्रोसेस अख्खी असते. मी त्याबद्दल येतो तुमच्याकडे. मी जातो धनराज वंजारी यांच्याकडे, कारण पोलीस म्हणून काम करत असताना वंजारी सर अशी प्रकरणं आपल्यापर्यंत आली का? कारण शेवटी हनी ट्रॅप काय कोणालाही लावला जाऊ शकतो. कुरुलकर हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. DRDOचा शास्त्रज्ञ मात्र तो अडकला. आणखी सुद्धा अनेक प्रकरणं समोर आली आहेत. कर्नाटकमध्ये तर 48 राजकारण्यांची नावं समोर आली होती. मला आपल्याला विचारायचं आहे, अशा प्रकरणांचा तपास कधी तुमच्यापर्यंत आला होता का, किंवा अशा प्रकरणांची माहिती कधी आपण पाहिली आहे का? BRCचं एक प्रकरण 2006 साली जे झालं होतं त्याच्यामध्ये 2 BRCचे सायंटिस्ट हे क्रेओ टेक्नॉलॉजी, रशियन क्रेओ टेक्नॉलॉजीचं जे डेव्हलपमेंट आपल्याकडे झालं होतं त्याच्या हनी ट्रॅप मध्ये अडकले होते आणि त्या ज्या 2 मुली होत्या त्या मलेशियन नॅशनल होत्या आणि मलेशियन नॅशनल त्या मुली एका बोटीतून परागंदा झाल्या, पडून गेल्या, अशी ती एक प्रकारची केस होती. तर BRCचे हे जे लोक आहे, जे सायंटिस्ट आहे, ते कशा प्रकारे त्याच्यामध्ये अडकले. आता हनी ट्रॅप जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला एक स्त्रीचं आकर्षण असतं, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये अडकता आणि ती कशासाठी आलेली आहे तो उद्देश तुम्हाला समजत नाही. तुम्हाला कधी कधी असं वाटतं आपली काही आभूषण असतात, कधी प्रकृती असते, कधी पर्सनॅलिटी असते, असं वाटतं तुम्हाला की आपल्यावर स्त्री मोहित झालेली आहे. तसं काही नसतं. ती तिचा कार्यभाग साधून घेण्यासाठी तुमच्याकडे आलेली असते. आणि हे ज्या माणसाला म्हणजे पुरुष असेल त्या पुरुषाला कळत नाही. तर मला वाटतं इथे जगडे सर जे म्हणाले की एक नैतिक एक कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो कंपल्सरी आहे या सर्व्हिसेस मध्ये. एक व्यक्तिगत नीतिमत्ता आणि तुमचं समाजातलं आचरण जे आहे ते किती नीतिमान आहे, किती नैतिकतेला धरून आहे, हा जो मूळ गाभा आहे. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व या दृष्टीनं वेगळं असतं. काही डिमांड्स वेगळे असतात, शारीरिक असतील, मानसिक असतील. अनेकदा हे मानसिक होतं, कारण हे जे सगळे प्रदीप कुरुलकर आहे आणि तो निशांत अगरवाल तर तो हनी ट्रॅप नव्हता. आता हनी ट्रॅप आहे की नाही याचा निकष पोलिसांनी त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कसा लावला की जी कोण महिला त्या ठिकाणी आलेली आहे
त्या महिलेचा उद्देश काय आहे. महिलेचा उद्देश जर व्यक्तिगत प्रेम करणं असेल तोही असू शकतो. बऱ्याच महिला ह्या पोलीस गणवेशावर, मिलिटरीच्या गणवेशावर मोहित होतात, त्याप्रमाणे असू शकतं. त्याला आपल्याला हनी ट्रॅप म्हणता येणार नाही. ते व्यक्तिगत स्वरूपाचं प्रकरण आहे. ते व्यक्तिगत त्यांनी ते भोगावं आणि जर माहिती पडली तर त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. असे कित्येक पोलीस अधिकारी आहे प्रसन्ना की ज्यांना या प्रकरणांमुळे आत्महत्या कराव्या लागल्यात. बरं, काही बाबतीत हे हनी ट्रॅप आहे की नाही, तो जी स्त्री आहे तिच्या काय उद्देश आहे, काय उद्देशाने ती जवळीक प्रस्थापित केलेली आहे, त्याच्या निकषावर हा हनी ट्रॅप आहे की नाही असं समजलं जातं. एक प्रश्न तर मी कॉमन खरं तर विचारणार आहे, पण मी महेश झगडेंपासून सुरुवात करतो. महेश झगडेजी, हनी ट्रॅप या शब्दाचा जसाच्या तसा अर्थ काढायचा म्हटला, इंटरप्रिट करायचं झालं तर एखाद्या महिलेचा वापर करून पुरुषाला सावज म्हणून गाठणे आणि त्याच्याकडनं हवं ते काम करून घेणे. पण या सगळ्यामध्ये ना त्या पुरुषाला एक प्रकारचा लेटगो दिलेला आहे की ती पुरुष बिचारा भाबडा होता, तो ट्रॅपमध्ये अडकला आणि त्याच्यामुळे त्याचा उपयोग झाला, म्हणून तो हनी ट्रॅप. माझा आपल्याला प्रश्न आहे, जर का ती स्त्री तुमच्याकडे ॲडव्हान्सेस तुमच्यापर्यंत करत असेल आणि त्यानंतर ती काहीतरी मागण्याचा किंवा सुचवण्याचा प्रयत्न करते, हे कळण्या इतका तो माणूस सिनियर असतो, ॲडल्ट असतो आणि इथे तर आता सनदी अधिकारी आहेत किंवा कुरुलकर हा तर DRDOचा शास्त्रज्ञ होता, मग तुम्हाला काहीच म्हणजे पुरुषाला काहीच कळलं नाही, ट्रॅप मात्र हनी का, कारण त्याच्यामध्ये स्त्री गुंतलेली आहे. सो हा थोडा सेक्सिस्ट प्रकार नाही का वाटत तुम्हाला, महिलेला बदनाम करणारा? प्रसन्न 100% आहे, तुमच्याशी सहमत आहे याच्यासाठी की हा जो हनी ट्रॅप आहे की कुठेतरी हा कांगावा आहे, पुरुषी कांगावा आहे की आम्हाला असं काहीतरी करून त्यामध्ये अडकवलं गेलं. खरं म्हणजे की अडकवलं घेण्याचे खूप प्रकार असतात, मग तुम्हाला आणखी दुसरे आमिष असतात. हे सगळं हे खरं म्हणजे एक सायकोलॉजिकल आहे की ज्याच्यामध्ये प्रशासनामध्ये तुम्ही आल्यानंतर आणि वरिष्ठ प्रशासनामध्ये आल्यानंतर तुम्हाला ही अशी आमिष कुठल्याही स्वरूपाची असतील हे येणारच, दबाव हे येणारच. आणि त्याच्यामुळे मग हे केवळ आता एक महिलेने कोणा तुमच्या जाळ्या तोडलं आणि मग तुम्ही केले आणि मग बिचारा तो काय करेल, हा एक कांगावा आहे, हा पुरुषी कांगावा आहे आणि हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. खरं म्हणजे की हे अर्ध सत्य आहे. खरं सत्य असं आहे की त्या पुरुषाने की ज्याच्यामध्ये हनी ट्रॅपचे जे व्हिक्टीम झालेले म्हणतात ते व्हिक्टीम नसतात. खरं म्हणजे ते सुद्धा त्या हनी ट्रॅप करणाऱ्या महिलेपेक्षा जास्त जबाबदार असतात, कारण त्यांच्यावरती प्रशासकीय शासनाने आणि कायद्याने टाकलेली जबाबदारी धुडकावून लावून अशाला बळी पडतात. असे बळी पडणारे अधिकारी प्रशासनात असूच नाही. 100% हा मुद्दा बरोबर. आणि बरं झालं की महेश झगडेने हा मुद्दा मांडलेला आहे, कारण ते लोक की जे आता हे प्रकरण किती पुढे जाणार आहे माहित नाही, एबीपी मजा लावून धरणार आहे, पण या अधिकाऱ्यांना सुद्धा हे सांगायला हवं कोणीतरी, हा ट्रॅप नव्हता, तुम्ही आनंदाने त्या ट्रॅपमध्ये उडी मारण्यासाठी तयार होता. पण ठीक आहे, तो विषय वेगळा ठरेल. मी आता जातोय ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्तेंकडे. अनिल थत्तेंनी त्यांच्या स्फोटक पत्रकारितेच्या काळात असे अनेक ट्रॅप आणि असले अनेक सावज आणि सगळ्या घटना समोर आणलेल्या आहेत त्यांच्या गगनभेदी या तत्कालीन नियतकालिकातून. पण पहिल्यांदा मी थत्तेजी, मी आपल्याला एक विनंती करेन, तुम्हाला त्या 72 जणांची नावं जरी माहीत असली तरी चुकूनही आपण, कारण ते सगळी कॉन्फिडेन्शियल नावं आहेत, त्याबद्दलचा कोणताही पुरावा समोर आलेला नाहीये, त्यामुळे कृपया कोणतंही नाव आपण कार्यक्रमात उच्चारू नये अशी मी आपल्याला विनंती करतो. तुमच्याकडे ती यादी आहे याची मला कल्पना आहे, त्यामुळे माझा आता पहिल्यांदा मी प्रश्न आपल्याला विचारतोय, या सगळ्या प्रकरणाकडे आपण कसं पाहता? महाराष्ट्रामध्ये हे आताच व्हायला लागलंय का आधीच्याही काळापासून व्हायला होत होतंय? नाही, पण त्या नेत्याचं नाव घ्यायचं का नाही? नाही, कुणाचंच नाव नका घेऊ. तुमच्याकडे पुरावे नसतील तर, तुमच्याकडे आधीच एक डिफेमेशनची केस तुम्ही भोगताय, तुम्ही आधीच एक डिफेमेशनची केस भोगताय, माहित नसताना, पुरावे नसताना बोलू नका प्लीज. सांगितलंय राज ठाकरे यांनी. हो, पण राज ठाकरे बोलले याला पुरावा आहे, ते 72 लोकांचा पुरावा नाही. ठीक आहे, मी नाही बोलत त्याच्याबद्दल, पण हे राज ठाकरेंनी सांगितलं तर मला असं वाटतं की हा एक मोठा इश्यू होऊ शकतो सार्वजनिक जीवनातल्या चारित्र्याचा, आणि तो त्यांनी घ्यायला पाहिजे होता. नुसतं आपलं नाव गुपित ठेवून, त्यांची नावं गुपित ठेवून मग काय? पण मग थत्तेजी, काय नेमकं महाराष्ट्रात आताच चाललंय का आधीपासून होत आहे? तुमचा अनुभव काय सांगतो? हा सर, ऐक प्रसन्न, ऐक. हे बघ, प्राचीन काळामध्ये त्यांचा सगळ्यांचा जो बाप इंद्र, तो जे अप्सरा पाठवायचा ऋषींच्या तपोभंगा करता, ते हनी ट्रॅप नव्हते का? तिथून सुरुवात होते हनी ट्रॅपची, थेट इंद्रापासून. बरं, येते का ऐकू? हो, पण आताच्या महाराष्ट्राबद्दल सांगा ना थत्तेजी. इंद्र हा पहिला हनी ट्रॅपर. बरं, मग चाणक्यामध्ये पण तुम्हाला नीतीमध्ये विषकन्या दिसतात, वेश्यांचा कसा उपयोग करायचा यासाठी, शत्रूला नेस्तानाभूत करण्यासाठी, वश करून विवश करण्यासाठी. त्यामुळे हे काय आताच नाही. आणि मी 55 वर्ष पत्रकारितेत आहे.
आता तुम्ही मला बंदी घातली म्हणून, नाहीतर मी मार्मिकमध्ये 25 आठवडे 25 मंत्र्यांची नावं त्यांच्या मैत्रिणींची म्हणजे आलं तुझ्या लक्षात, नावं घेऊन मी लिहिलेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की तुम्हाला नाही, पण मला सांगा हा ट्रॅप असतो का? आपण अनिल थत्तेजी, आम्ही मगाशी चर्चा करत होतो, याला ट्रॅप म्हटलं की कसं होतं की सावज निर्दोष ठरतं म्हणून तू उंदीर कसा ट्रॅप मध्ये जातो तसा जातो. अच्छा, ते स्वतःहून जातात त्याच्यामध्ये. पण महाराष्ट्रात आजही चालू आहे असा हा प्रकार. तुम्हाला तुमचा विकनेस लक्षात घेऊन ते तुम्हाला ट्रॅप करतात. पण तुमची आता महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये, शासनामध्ये आजही हे प्रकार चालू आहेत असे? अरे हजारोनी मध्ये मी एक विधान केलं होतं, ते जरा सावधगिरीने थोडं वळवून बोलतो की जवळजवळ 30% शासकीय कर्मचारी अधिकारी ज्यांना पैसे खाण्याची संधी आहेत त्यांच्या याच्यात दुसऱ्या बायका तरी असतात, नाही तर ठेवलेले तरी असतात, नाही तर अफेअर्स तरी असतात, नाही तर असे काय तर चांगलं त्याला नाव मिळालं केलेला लव्ह इन रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप, तसे मी आपल्या व्याख्यांशी सहमत नाहीये. दाखवता येतील. मी एकूणच आपण ते शब्दप्रयोग ज्या प्रकारे करताय त्याशी मी सहमत नाहीये, पण मी तुमच्या मतांचा आदर करतो, पण मी सहमत नाहीये. एबीपी माझाही सहमत नसेल. ते शब्दप्रयोग अतिशय गांभीर्याने करायला हवेत. पण एनिवे मी जातोय धनराज वंजारींकडे, त्यानंतर पुन्हा अनिल थत्ते आणि महेश झगडेंकडे मला यायचं आहे. धनराज वंजारीजी, प्रश्न असा आहे की हे जेव्हा होत असतं ट्रॅप वगैरे, त्यावेळी त्या माणसालाही कळत असतं की हे काय चाललेलं आहे. तो न समजण्या इतका भाबडा नसतो. ती प्रेम प्रकरणं सोडून द्या. मग अशा वेळी ट्रेनिंगचा पार्ट म्हणून, मग तो सनदी अधिकारी असेल, कुरुळकर सारखा शास्त्रज्ञ असेल, नाहीतर मगाशी अग्रवालचं नाव घेतलं असा मरीन किंवा मिलिटरीमध्ये काम करणारा असेल, यांना हा ट्रेनिंगचा भाग नाही असू शकत की अशापासून कसं वाचवावं स्वतःला? ना, असतोच ना, ते असलेच पाहिजे. ट्रेनिंगचाच भाग आहे. कॅरेक्टरायझेशन, चारित्र्य, पोलीस सर्व्हिसचं चारित्र्य, मिलिटरी सर्व्हिसचं चारित्र्य, प्रत्येक सर्व्हिसेसमध्ये चारित्र्यावर धडे असतात. आणि तुमचं व्यक्तिगत जीवन, त्याशिवाय तुमचं सामाजिक जीवन आणि कौटुंबिक जीवन हे कसं असलं पाहिजे, जेणेकरून जी आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट तुम्हाला नेमून दिलेला आहे, त्या कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे तुम्ही काम करणार. प्रसन्न, इथे महत्वाचा प्रश्न वारंवार तोच येतोय की कुठल्या रिलेशनशिपला तुम्ही हनी ट्रॅप म्हणाल आणि कुठल्या रिलेशनशिप ही हनी ट्रॅपच्या बाहेर आहे. आणि तिसरं महत्वाचं की कुठल्या रिलेशनशिपचा हनी ट्रॅप म्हणून तुम्ही वापर करून घेता. प्रदीप कुरुळकरच्या प्रकरणामध्ये DRDOच्या जे आहे, माझा हनी ट्रॅप झाला ही जे हाकाटी कुरुळकरनी केलेली आहे, त्यांचे इतर जे बाकीचे इन्व्हेस्टिगेशन मध्ये पैलू समोर आलेले आहेत, तो पूर्णतः देशद्रोह आहे तो. आणि मग आता हनी ट्रॅपचे आड घ्यायची, अरे तुमचं वय बघा, तुमच्या गरजा बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला अडकण्याची खरंच गरज आहे का? आणि इतकं समजत नाही, एवढा शास्त्रज्ञ भाबडा असतो का? उदाहरण तुम्हाला दुसरं देतो, अश्विनी बेंद्रे आणि कुरुंदकर इन्स्पेक्टर, आता लाईफ इम्प्रेस 60 वर्षामध्ये नोकरी करून 60व्या वर्षी त्याला आज जन्मठेप झालेली आहे. असा अधिकारी याला हनी ट्रॅप म्हणता येईल का? नाहीये. हे पर्सनल लफडा आहे, प्रकरण आहे ते. त्याच्यातून त्या अश्विनीचा खून झाला APIचा. आता हनी ट्रॅप आहे की नाही इतकं न समजणं इतका मला वाटत नाही कुठलाही सनदी अधिकारी, शास्त्रज्ञ. हा धनराज वंजारींचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आणि हा कार्यक्रम जर का सनदी अधिकारी राजकारणी बघत असतील तर तुम्हाला समाज किंवा कोर्टाकडनं अशी कोणती सूट मिळणार नाही, कारण फक्त हा शब्द हनी ट्रॅप आहे ज्याच्यामध्ये जणू काही सावज येऊन अडकलेले. मला महेश झगडेंना एक प्रश्न विचारायचा आहे. महेश सर, इतर वेळी कोणी कुठली अफेअर्स करावी हा कोणाचाही आमचा देण्याघेण्याचा काही प्रश्न नाहीये, पण डिसिजन मेकर्स महत्वाचे IAS अधिकारी, खात्याचे असे नोडल एजन्सी असणारे अधिकारी की जे डिसिजन घेतल्यानंतर कोट्यवधींची कामं होऊ शकतात किंवा होऊ शकणार नाहीत, त्यांच्यापर्यंत जेव्हा हनी ट्रॅप नेले जातात तेव्हा प्रश्न असा आहे की डिसिजन मेकिंगवरती सामान्य माणसाचा भरोसा कसा टिकावा. मी वास्तूचं नाव घेणार नाही, पण महाराष्ट्रातल्या अशा प्रमुख इमारतींमध्ये की जिथे असे डिसिजन घेतले जातात तिथे कोण कुठे कोणाला भेटत असतं आणि अँटी चेंबरचे कसे वापर होत असतात याच्या सुरस कथा सर्वांना माहिती आहेत. अनिल थत्ते त्याच्यावर 1 तास बोलतील. माझा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे मला महेश झगडेजी, मग सिस्टीमवरती विश्वास कसा ठेवायचा? बरोबर आहे की कुठल्याही लोकशाहीमध्ये आणि शासनामध्ये सिस्टमवरती हा विश्वास असेल तरच ती व्यवस्था पुढे चालू शकते. अन्यथा मग काय होतं की मग ती ढेपाळलेली सारखी होते, ठिसूळ अशी व्यवस्था होते. आता याच्यामध्ये असं आहे की जसं वंजारी साहेबांनी सांगितलं की कुठला अफेअर आहे ते हनी ट्रॅप मध्ये करताय किंवा नाही. खरं म्हणजे की वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा सनदी अधिकारी यांनी अशा गोष्टी ह्या कधीही हनी ट्रॅपच असतील असं करूनच ते वर्तन केलं पाहिजे. कारण
कुठली गोष्ट हनी ट्रॅप पर्यंत जाणार नाही किंवा त्याच्या पाठीमागे हे काही कारणच नाही खरं म्हणजे की त्यामुळे अशा गोष्टीपासून त्यांनी बाजूला राहावं असा नियम आहे, नियम त्यांना दिलेले आहेत आणि ते नियम जर तोडले तर त्याच्यावरती त्याच्या ऍक्शन होऊ शकते आणि हे नियम केवळ त्यांना माहिती तसं नाही, त्याच्यासाठी त्यांना परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेमधून ते तपासलं की त्यांनी ते सगळे नियम वाचलेले आहेत किंवा नाहीत आणि त्यामुळे ही व्यवस्था अशी झालेली आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे प्रशासन चालवत आहेत, शीर्ष प्रशासन चालवत आहेत, त्यांच्यावरती जास्त जबाबदारी येते की असे हनी ट्रॅप असणारच आहेत. ते प्रत्येकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येकाने अनुभवलेलं असतं की वेगवेगळ्या प्रकारचे आमिष येतात, दबाव येतात किंवा अशा प्रकारच्या पद्धती, पण त्यामुळे तुम्ही पुढे कसं जायचंय. बरं. आणि हे कोणाच्याही बाबतीत होणार असं नाही, असं नाहीये, ते होतच. कारण समाजामध्ये असे गुन्हेगारी प्रवृत्ती असतात आणि त्या गुन्हेगारी प्रवृत्ती आपली चुकीची कामं करून घेण्यासाठी ते असे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या अशा युक्त्या ते वापरत असतात. त्यामुळे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यापासून दूर राहणं ही कायदेशीर जबाबदारी आहे, वैयक्तिक जबाबदारी आहे आणि नैतिकतेचा तो भाग आहे. खरं म्हणजे की हे सगळं नैतिकतेचा भाग आहे. बरं. हनी ट्रॅप म्हणून आपण नैतिकता बाजूला करू शकत नाही की तुम्ही तुमचं पर्सनल अफेअर आहे, तुमचं लव्ह अफेअर आहे आणि म्हणून आपण कुठला लव्ह अफेअर तुमचं कधी कुठल्या ह्याला जाऊन स्तराला पोहोचतं. त्यामुळे हे तर प्रशासनामध्ये असूच नये अशी व्यवस्था आहे. आता सगळा प्रश्न मला शेवटी सांगायचा आहे, पण ह्या व्यवस्थेकडे कोणी लक्ष देत आहे का की असं चाललेलं आहे किंवा नाही. असं मला वाटतं की असं त्याचं पर्यवेक्षण त्याच्यामध्ये सुपरविजन व्हायला पाहिजे की असं चाललंय का. खरं आता अशी सिस्टीम नाहीये, कारण त्याचा फॉर ऑब्व्हियस रिझन या गोष्टी काही कोणी जाहीरपणे मान्य करत नाही किंवा करत नाही. पण एक आपल्यासोबत आता आणखी एक पाहुण्या आहेत आणि फार महत्वाच्या पाहुण्या आहेत. आपल्यासोबत करुणा शर्मा आहेत. करुणा शर्मांनी अनेक गोष्टींना वाचा कशी फोडली याची आपल्याला कल्पना आहे आणि त्या या निमित्तानं सांगू शकतात की सिस्टीम कशी असते. मला आता करुणा शर्मा या सिस्टीमच्या बाबतीत लढणारी महिला म्हणून मी त्यांच्याकडे बघतोय. मला कोणाचं नाव नाही घ्यायचंय, मी करुणा शर्मांकडे जातो. करुणाजी, विषय तुमच्या समोर आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्रामध्ये जवळपास 70-72 सनदी अधिकारी हनी ट्रॅपचा बळी ठरल्याची बातमी समोर येते का त्याच्यात काही माजी मंत्रीही असू शकतात. तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहता? सिस्टीम या हनी ट्रॅपमध्ये अडकते का सिस्टीमला असे हनी ट्रॅप हवे असतात? जसे की गेले 2 वर्ष मी काम करत आहे महिलांच्यासाठी, तो मी हे बघितलेलं आहे याच्यामध्ये की 1% हनी ट्रॅप असतो, बाकी जे 99% आहे बरं जे आपला जे आहे आपले जे कर्तृत्व आहे त्याचा आपल्याला भोगावं लागते आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे आपला सिस्टम खूप कमी पडतोय. आज तुम्ही बघू शकता, महिला आयोगामध्ये जरी कंप्लेंट केली, पोलिसांकडे कंप्लेंट केली आणि जसे की आज आपला मुद्दा आहे की खूप मोठे मोठे अधिकारी आणि खूप मोठे मोठे नेते मंडळी हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहे. पण मी बोलते आज कोणी कोणाला असं अडकू शकत नाही. जसं की आज तुम्हाला माहिती आहे महिलांना जेलमध्ये टाकण्याचे जे आहे ते लोक पाठीमागे राहत नाही, महिलांना पण जेलमध्ये टाकताय. तो आज हे लोकांना इतकी मोठी सिस्टम आहे हे लोकांच्याकडे की एक स्त्री जे आहे कसं लढू शकते, कसं हनी ट्रॅप करू शकते, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसे मी बघितलेला आहे, जशी एक मंत्री किंवा एक मोठे अधिकारी सोबत कोई मुलीचा अफेअर आहे किंवा काय आहे, ज्या वेळे महिला लढण्याचा प्रयत्न करते त्यावेळे त्यांना ब्लॅकमेलिंग किंवा हनी ट्रॅप सारखा एक घाणेरडा शब्द देऊन हे लोक अडकावण्याचा प्रयत्न करताय आणि त्यावेळे कोणीही ते महिलाचा सपोर्ट करत नाही. हे सगळं मी बघितलेलं आहे. मी असं नाही म्हणते की सगळे पुरुष खराब आहे की सगळे अधिकारी खराब आहे, असं नाही. पण 1% महिला अशी आहे जे हनी ट्रॅप सारखे घाणेरडे काम करत आहे. पण 99% हे लोकांच्या मजा मारताना, मी तो एकच शब्द बोलते, आता पण माझ्याकडे कंप्लेंट आहे, मी आणणार होती 2 ACP ची. ACP खूप मोठा पद असतो आणि त्यांनी बलात्कार केलेला आहे एक होमगार्ड वरती आणि जो वेळे त्यांनी ते महिलांनी मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्यावरती हे केलेला आहे, आपला खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. तो हे सगळं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालू आहे कुठे ना कुठे. करुणाजी, हे धक्कादायक आणि तुमच्या निमित्तानं हे समोर आलेलं आहे की हनी ट्रॅप म्हटल्यानंतर, मी मगाशी पण सांगत होतो, हनी ट्रॅप म्हटल्यानंतर कोणीतरी फसवतं आणि एक फसला जातोय, तर इतकं ते साधं सोपं नाहीये. काही जणांना तो हनी ट्रॅप अगदी आवडीनं पुष्पहार म्हणून गळ्यात घालून घ्यायची इच्छा असते. करेक्ट. मी एक शेवटची, कोणी कोणाला अडकू शकत नाही हनी ट्रॅप मध्ये. एक कमेंट मी फक्त अनिल थत्तेंकडे जाईन. अनिल थत्तेजी, तुम्ही किमान
किमान गेली 5 दशकातला महाराष्ट्राचं राजकारण बघितलेलं आहे. एक कोणती आपली परंपरा होती प्रशासनाची आणि राज्याची. आर पाटलांना, मी पेपरचं नाव नाही घेणार, पण स्वर्गवासी आर पाटलांना सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. एका टॅब्लॉइड वृत्तपत्राच्या महिलेने जवळीक दाखवायचा प्रयत्न केला आणि आर पाटील म्हणाले ताई दूर व्हा. आणि खूप गाजला होता प्रकार आणि आर पाटलांचे दाखले दिले जातात आजही. त्या महाराष्ट्रापासून आज 71-72 सनदी अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकण्याची बातमी येते. कुठे गेलाय महाराष्ट्र आपला? अनिल थत्ते, तुम्ही उगाच ते सनदी अधिकाऱ्यांना धरून अरे संधी अधिकाऱ्यांपेक्षा जास्त राजकीय नेते, कार्यकर्ते, सगळ्या प्रकारच्या पत्रकारितेत हनी ट्रॅप्स नाहीत का? मी नावं, तुम्ही मला बंदी घातली म्हणून, नाही तर पत्रकारितेतले त्या हनी ट्रॅप्स मी तुम्हाला नावासकट इकडल्या तिकडल्या सांगू शकलो असतो. आलेली आहेत प्रकरणं. त्यामुळे असं काही नाही. ऍडव्हर्टायझिंग फील्डमध्ये काय चालतं, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय चालतं, तिथे किती ट्रॅप्स असतात, असं काही नाहीये. हे सगळीकडे आहे. जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत ते काय संधी याच्यातच जातात असं काही नाही. उलट आहे की हे राज ठाकरे यांनी उगाच 72 सनदी अधिकारी असं त्याला एम्फसिस केल्यामुळे तो प्रश्न राजकीय नेत्यांच्याकडून सोयीस्करपणे उलट यांच्याकडे गेला. माझं म्हणणं, देवेंद्र फडणवीसांनी आता घाशीराम कोतवाल व्हावं. आपण नाटक पाहिलेलं आहे विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल. त्यात त्यांनी का केलं, काय केलं, घाशीरामने पाहिलं. फडणवीस जर घाशीराम कोतवाल झाले तर त्यांना केवळ संधी अधिकारी नाही तर राजकीय नेते, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री, तुमची अपेक्षा असली तरी ते घाशीराम कोतवाल. अनिल थत्तेजी, ती तुमची अपेक्षा असली तरी सुद्धा त्या नाटकात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल घाशीराम कोतवालचं पुढे काय होतं विजय तेंडुलकरांनी दाखवलेलं आहे. हितसंबंधीच नंतर घाशीरामचं काय करवतात ते तुम्ही पाहिलं असेल. त्यामध्ये त्यामुळेच व्यवस्थेला सुधारवणं इतकं सोपं नाहीये. पण अपेक्षा आहे जाणं म्हणजे जे घाशीरामचं झालं ते यांचं होऊ शकतं. त्याचमुळे आपण किमान अपेक्षा बाळगू शकतो. किमान प्रशासन आणि सत्ता व्यवस्थेसमोर हा प्रश्न उपस्थित करू शकतो की आमचं लक्ष आहे, आपल्याला असं सुटता येणार नाही. हनी ट्रॅप म्हणून आपण कसे भोळे होतो हे दाखवता येणार नाही. याच्या चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला. महेश झगडेजी, तुम्ही, त्याचप्रमाणे धनराज वंजारीजी, अनिल थत्तेजी, करुणाजी, तुम्ही ट्रॅफिकमधून यायला उशीर झाला पण तरी सुद्धा मला तुला फार वेळ देता आला नाही म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि यानंतर आपण बघणार आहोत आजच्या पोलचा निकाल कसा आलेला आहे. म्हणजे आजच्या 0 ओव्हरच्या प्रश्नाचा, त्यासाठी आपण जाणार आहोत माझा पोल सेंटरला, पाहणार आहोत आजचा प्रश्न आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी कसा प्रतिसाद दिलाय. आपला प्रश्न होता हा: राज्यातील 72 आजी माजी मंत्री, सनदी अधिकारी, क्लास 1 अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकणं म्हणजे समाजाची नैतिक पातळी ढासळण्याचा द्योतक आहे का? 11,000 लोकांनी भाग घेतला या मतदानात. 92% लोकांना वाटतंय की होय, ही नैतिक पातळी ढासळण्याचं द्योतक आहे, तर 8% लोकांना तसं वाटत नाहीये. आपल्या मताचा आदर समाजासाठीच नव्हे, प्रामुख्यानं शासन प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे ही. आणि यानंतर 0 ओव्हरमध्ये आपण इथे थांबणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.